नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, डोळ्याखालची वर्तुळ जी आहेत त्यावरती मी यापूर्वी सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत, पण तरी सुद्धा काही ताईंचे जे वर्तुळ असतात, सर्कल्स असतात, म्हणजे डार्क सर्कल्स जे असतात ते खूप जास्त डार्क असतात आणि त्यामुळे त्यांना बरीच मेहनत करावी लागते। त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो घेऊन आलेली आहे। बघा, डार्क सर्कल्ससाठी आपण एक उपाय करू शकतो आणि तो म्हणजे काय, आपण ग्रीन टीच्या ज्या बॅग्स असतात त्या अशाच फेकून देतो। त्याचा अजिबात असा यानंतर आता तुम्हाला फेकायचं नाहीये, त्या जमा करून ठेवायचे। करायचं काय आहे तर 2 ग्रीन टीच्या बॅग घ्यायच्यात आपल्याला। उकळत्या पाण्यामध्ये, एक मोठ्या म्हणजे भांड्यामध्ये म्हणा किंवा मोठ्या कपामध्ये उकळतं पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही काय करायचंय 2 मिनिट, फक्त आणि फक्त 2 मिनिट या ज्या बॅग आहेत त्या पाण्यामध्ये ठेवायचे। तर पाण्यामध्ये ठेवल्या 2 मिनिट झाले आणि त्यानंतर काय करायचं, हलकसं पिळायचं त्या बॅग आणि त्यानंतर तुम्ही ते जे ग्रीन टी बनवलेलं आहे ते तुम्ही पिऊ शकता। वेट लॉस साठी वगैरे बरेच जण पितात आजकाल, तर ते पिऊ शकता। आणि नाही म्हटलं तर घरातल्या कुणाला म्हणजे खरंच गरज आहे त्यांना देऊ शकता ते पाणी, म्हणजे ग्रीन टी जे आहे बनलेलं ते त्यांना देऊ शकता। आणि त्या बॅग मात्र फेकायचे नाहीयेत। त्या बॅग काय करायचं, आपल्याला छोट्या बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। साधारणतः अर्धा तास त्या फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, त्या ज्या बॅग आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि आपल्या डोळ्यांवरती ठेवायचंय। 15 मिनिट शांत झोपून राहायचंय त्या बॅग ठेवल्यानंतर। बघा, थंड असतात आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांना एक थंडावा मिळतो आणि त्यानंतर जे ग्रीन टी मध्ये घटक असतात ते आपले डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी मदत करतात। तर अशा पद्धतीने व्यवस्थित डोळ्यांवरती कव्हर करून ठेवायचं आहे त्या ग्रीन टीच्या बॅग्स ज्या आहेत त्या, आणि 15 मिनिट तसंच ठेवायचे। आलटून पालटून तुम्ही एकदा दोनदा करू शकता। साईड जी आहे ग्रीन बॅगची जी साईड आहे ती आलटून पालटून तुम्ही 2 वेळा ठेवा आणि त्यानंतर 15 मिनिट झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित चेहरा धुवून काढा आणि त्यानंतर तुम्ही बदाम तेल म्हणा किंवा ॲलोवेरा जेल म्हणा थोडंसं लावून हलक्या हाताने मसाज करा। असं तुम्ही नियमित 15 दिवस जर केलात, हे शक्यतो तुम्ही प्रयत्न करा की रात्रीच्या वेळेस करा किंवा सकाळ सकाळी उठल्या उठल्या तुम्ही करू शकता। आणि हे नियमित जर तुम्ही केलात तर तुमचे डार्क सर्कल जे आहे, डोळ्याखाली जे डार्क सर्कल, म्हणजे बऱ्याच जणांना असं तुम्हाला लक्षात आलं असेल की काळी खुट्ट होतात त्यांच्यासाठी हा उपाय जो आहे तो खूप जास्त फायद्याचा आहे। तुम्ही नक्की ट्राय करू शकता। नाही म्हटलं तर व्हिटॅमिन ई जी असते ती सुद्धा, म्हणजे बॅग्स काढल्यानंतर चेहरा धुतल्यानंतर थंड पाण्याने धुवायचा चेहरा सुद्धा, त्यानंतर त्या म्हणजे सर्कल्स भोवती तुम्ही काय करू शकता, व्हिटॅमिन ई थोडीशी म्हणजे आतमध्ये जे जेल असतं ते थोडंसं लावू शकता। असं तुम्हाला नियमित 15 दिवस कंटिन्यू करायचंय, गॅप मध्ये घ्यायचा नाहीये, कंटिन्यू करायचं आहे। 3 दिवस केले मध्ये 1 दिवस गॅप घेतला, 4 दिवस केले मध्ये 1 दिवस गॅप घेतला, असं अजिबात करायचं नाहीये। तर कंटिन्यू करायचं आहे 15 दिवस। 15 दिवसानंतर तुमचे जे डार्क सर्कल्स आहेत ते हलके हलके लाईट होताना तुम्हाला दिसणार आहेत, फरक तुम्हाला दिसणार आहे। आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला ते कंटिन्यू करायचंय, परत कंटिन्यू करायचंय जोपर्यंत पूर्णपणे त्यांचा कलर जो आहे तो लाईट होत नाही तोपर्यंत ते कंटिन्यू करायचंय। पण फरक किती जरी तुमचे डार्क सर्कल जे आहे ते किती जरी डार्क असतील तरी सुद्धा याने फरक पडतो। तर लक्षात आलं असेल काय करायचं आणि काय करायचं नाही आता। तर या पद्धतीनं टी बॅगचा तुम्ही वापर करू शकता, फेकून देऊ नका। टी बॅग ज्या आहेत त्या तुम्हाला असा फायदा करून देऊ शकता आणि फेकून देण्याऐवजी त्याचा तुम्ही वापर अशा पद्धतीनं करू शकता आणि खूप लवकर हा तुम्हाला रिझल्ट दिसून येणार आहे। कारण की या ज्या बॅग्स आहेत त्यामध्ये अशा लाईट काही प्रॉपर्टीज असतात ज्या की तुम्हाला तुमच्या स्किनला लाईट करण्यासाठी मदत होते। बघा, तुम्ही ग्रीन टी जेव्हा पोटातून घेता तेव्हा सुद्धा तुमची स्किन जी आहे ती ग्लो व्हायला सुरुवात होत असते। शक्यतो तुम्हाला जर आवडत असेल, शक्य असेल तर ते ग्रीन टी जे असेल तुम्हीच घ्या। आणि अशा पद्धतीने आपण ग्रीन टीच्या ज्या बॅग्स आहेत त्याचा वापर करू शकतो आणि ग्रीन टीने सुद्धा तुमची स्किन जी आहे ती हलकी हलकी ग्लो व्हायला सुरुवात होते। त्यामुळे ग्रीन टीचा वापर सुद्धा तुम्ही नक्की करावा असं सांगेन। तर आशा करते तुम्हाला लक्षात आलं असेल, डार्क सर्कल्स हे या पद्धतीनं कमी करू शकतो आपण। अजिबात कुठलेही महागडे प्रोडक्ट्स वापरायची गरज नाहीये। तुम्ही नियमित याचा वापर ठेवा, तुमचे जे डार्क सर्कल्स आहेत ते हळूहळू का होईना कायमचे जातील। तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।